Hello my dear friends, it's a happy evening to every of you and you are once again welcome back in this beautiful world of Gules Biology classes. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत. We are talking about the new topic that is chemical coordination and integration, and in today's lecture we are going to deal about the next gland from this topic. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बोलायचं आहे पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल आणि त्याच्यानंतर थायमस ग्लँड बद्दल सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. बट बिफोर गोइंग इन द डिटेल्स ऑफ दॅट आर्टिकल, लेट्स रिकॉल ऑल द पॉइंट्स फ्रॉम द फर्स्ट लेक्चर. टॉपिकची सुरुवात आपण केली होती. इंट्रोडक्टरी पोर्शन कंप्लीट केल्याच्या नंतर हायपोथॅलॅमस विषयी मी तुम्हाला सांगितलं होतं. तिकडे आपण पाहिलं होतं हायपोथॅलॅमस मध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ द सेव्हरल ग्रुप ऑफ द न्यूरोसिक्रेटरी सेल, ज्याला आपण न्यूक्लियाय असं म्हटलं होतं. आणि ह्या ज्या न्यूक्लिया आहेत त्यांचं जे सिक्रेशन आहे, ज्याला आपण हायपोथॅलॅमिक हार्मोन सुद्धा म्हटलं होतं, ज्याला आपण दोन भागामध्ये कॅटेगराइज केलं होतं. एक असेल तुमची रिलीजिंग हार्मोन, दुसरी असेल तुमची इनिबिटिंग हार्मोन. रिलीजिंग हार्मोन बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं इट स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ पिट्युटरी हार्मोन. तर इनिबिटिंग हार्मोन बद्दल आपण सांगितलं होतं इट इनिबिट द सिक्रेशन ऑफ पिट्युटरी हार्मोन, आणि आपण एक्झाम्पल सुद्धा तिकडे दिले होते. रिलीजिंग हार्मोन बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं जीएनआरएच नावाची जी हायपोथॅलॅमिक हार्मोन आहे ती पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते टू सिक्रेट गोनॅडोट्रॉफिन्स, दॅट इज एफएसएच एंड एलएच. आणि दुसरं सोमॅटोस्टॅटिन बद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं ती मात्र पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते टू इनिबिट द सिक्रेशन ऑफ द ग्रोथ हार्मोन. आणि मग आपण पुढे गेलो होतो टॉपिकच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या ग्लँडला आपण त्या ठिकाणी सुरुवात केली होती, कॉल्ड ॲज पिट्युटरी ग्लँड. दोन लोब आहेत आपण पाहिलं होतं. पिट्युटरी ग्लँड इट इज लोकेटेड त्या बॉक्समध्ये किंवा त्या भागामध्ये ठेवली आहे, त्याला आपण सेला टर्सिका असं म्हटलेलं होतं. मग दोन भाग आपण पाहिले होते. एक असेल तुमचा एंटेरियर लोब किंवा ज्याला आपण ॲडिनोहायफायसिस असं म्हणतोय, दुसरा असेल तुमचा न्यूरोहायपोफायसिस. ॲडिनोहायफायसिस मध्ये सुद्धा आपण पुन्हा दोन भाग पाहिले होते. एक असेल तुमचं पार्स डिस्टालिस, दुसरं असेल पार्स इंटरमिडिया. आणि मग त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ह्या पार्स डिस्टालिस मध्ये काही हार्मोन त्या ठिकाणी तिकडनं सिक्रेट केले जातात. त्या हार्मोन नेमकं कुठल्या आहेत? सुरुवातीला आपण सांगितलं होतं ग्रोथ हार्मोन, मग तुम्हाला सांगितलं होतं प्रोलॅक्टिन, टीएसएच, एसीटीएच, एफएसएच आणि एलएच. आणि मग आपण सांगितलं होतं एकमेव हार्मोन जी पार्स इंटरमिडिया कडनं सिक्रेट केली जाते, एमएसएच, मेलेनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि मग आपण गेलो होतो न्यूरोहायपोफायसिस कडे. न्यूरोहायफायसिस मध्ये काही हार्मोन त्या ठिकाणी स्टोअर केले जातात, तिकडे ते तयार होत नाहीत, हे लक्षात ठेवा. दोन हार्मोन बद्दल आपण तिकडे उल्लेख केला होता. एक असेल तुमची व्यासोप्रेसिन आणि दुसरी असेल तुमची ऑक्सिटोसिन. व्यासोप्रेसिनला आपण एडीएच असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं होतं. आणि मग या प्रत्येकाचे आपण डिटेल घेतले होते. पर्टिक्युलरली आपण काही डिसऑर्डर बद्दल सांगितलं होतं. ग्रोथ हार्मोनचा जर हायपर सिक्रेशन झाला चिल्ड्रन मध्ये ते झालेलं असेल तर जिजॅन्टिझम होतो. चिल्ड्रन मध्ये ज्यावेळेला त्याचं हायपो सिक्रेशन झालं, लो सिक्रेशन झालं, डॉर्फिझम होतो. आणि हेच हायपर सिक्रेशन ज्यावेळेला अडल्ट मध्ये होतं त्यावेळेला ॲक्रोमेगॅली होतं, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. आणि प्रत्येक हार्मोनची डिटेल घेतल्याच्या नंतर टॉपिकच्या शेवटच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपण लाईन टू लाईन ते रिकॉल करूयात. पण प्रत्येक हार्मोनची आपण डिटेल घेतली होती आणि मग त्याच्यानंतर मात्र एका छोट्याशा ग्लँड बद्दल आपण डिस्क्राइब केलं होतं, कॉल्ड ॲज पिनियल ग्लँड. ह्या पिनियल ग्लँड बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं पिनियल ग्लँडचं जे महत्त्वाचं सिक्रेशन आहे त्याला आपण मेलाटोनिन असं म्हटलं होतं. आणि मेलाटोनिनचं फंक्शन सुद्धा आपण पाहिलं होतं. इट रेग्युलेट्स द 24 आवर दॅट इज डायurnal रिदम ऑफ अवर बॉडी. आणि दोन एक्झाम्पल सुद्धा आपण तिकडे सांगितले होते, स्लीप वेक सायकल अँड बॉडी टेम्परेचर. आणि मग आपण पुढे गेलो होतो ते एक महत्त्वाच्या ग्लँड बद्दल सुद्धा आपण सांगितलं होतं, दॅट इज कॉल्ड ॲज थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडला आपण त्या ठिकाणी सुरुवात केली होती. थायरॉइड ग्लँड मध्ये दोन लोब आहेत असं सांगितलं होतं. द टू लोब्स दे आर कनेक्टेड टू इच अदर बाय द इस्थमस. आणि मग सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला थायरॉइड ग्लँडच्या आतमध्ये दिसतं काय? थायरॉइड फॉलिकल. थायरॉइड फॉलिकलच्या सेल, फॉलिक्युलर सेल आणि फॉलिक्युलर सेलचं सिक्रेशन T3 अँड T4 असं मी तुम्हाला सांगितलं होतं. एक्झॅक्टली त्या T4 ला आपण थायरोक्सिन असं म्हणत असतो. आणि हे जे T3 आणि T4 आहे त्याचे फंक्शन सुद्धा आपण पाहिले होते. पुन्हा आपण त्या थायरॉइड फॉलिकलच्या बाहेर आलो, तिथं सुद्धा सेल प्रेझेंटेड कॉल्ड ॲज पॅराफॉलिक्युलर सेल किंवा ज्याला आपण सी सेल असं डिस्क्राइब केलं होतं. आणि पॅराफॉलिक्युलर सेलचं सिक्रेशन सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं थायरोकॅल्सिटोनिन. आणि हे जे थायरोकॅल्सिटोनिन आहे त्याचं महत्त्वाचं फंक्शन सांगून आपण ते आर्टिकल संपवलेलं होतं. थायरोकॅल्सिटोनिन इट लोअर्स द ब्लड कॅल्शियम लेवल. इथपर्यंत भाग आपण त्या ठिकाणी कंप्लीट केला होता. आणि मग शेवटी आपण पॉईंट 2 पाहिले होते. एक थायरॉइड जे हार्मोन आहे त्याचं हायपोसिक्रेशन ज्याच्यामुळे सिंपल ग्वायटर होतो असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. इनलार्जमेंट ऑफ द थायरॉइड ग्लँड आणि त्याचे बाकीचे आपण सिम्पटम्स अजून पाहिले होते. आणि त्यानंतर त्याचं हायपर सिक्रेशन झालं, ओव्हर सिक्रेशन झालं तर त्याच्यामुळे जो होतो त्याला आपण एक्झॉप्थॉल्मिक ग्वायटर असं म्हटलं होतं, ज्याला ब्रॅकेटमध्ये आपण ग्रेव्स डिसीज असं सुद्धा म्हटलेलं होतं. लक्षात ठेवा ग्रेव्स डिसीज वरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय. आय एम नॉट शुअर पण इट वॉज द इयर 2017. 2017च्या नीटला कदाचित हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता तुम्हाला क्वेश्चन नाहीये की ग्रेव्स डिसीज नेमकं होतो कशामुळे, तर इट इज ड्यू टू द हायपर सिक्रेशन ऑफ द थायरॉइड हार्मोन, हे त्याचं उत्तर असेल. इथपर्यंत भाग आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मात्र महत्त्वाच्या दोन ग्लँड विषय त्या ठिकाणी पाहायचा आहे. सुरुवातीला मी आज बोलणार आहे तुम्हाला पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलणार आहे थायमस बद्दल. इथं तुम्हाला दिसते ही थायमस नावाची ग्लँड आणि इथं थायरॉइड ग्लँडच्याच पाठीमागच्या बाजूला एक ग्लँड प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ॲज पॅराथायरॉइड ग्लँड. तर चला तर आपण सुरुवात करूयात आजच्या पहिल्या ग्लँड पासून, दॅट इज कॉल्ड ॲज पॅराथायरॉइड ग्लँड.
काय काय सांगितलं एनसीईआरटी मध्ये, तो पूर्ण भाग आपल्याला पाहायचा आहे. इन केस ऑफ द ह्युमन बीइंग्स देर आर 4 पॅराथायरॉइड ग्लँड्स. किती पॅराथायरॉइड ग्लँड आहेत बेटा? 4 पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहेत. अँड ऑल दॅट 4 पॅराथायरॉइड ग्लँड दे आर लोकेटेड ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या बॅक साइडला त्या प्रेझेंट आहेत. लुक ॲट दिस. इथं असेल ही तुमची थायरॉइड ग्लँड. इथं आपण कालच थायरॉइड ग्लँड मागच्या 2 लेक्चर मध्ये थायरॉइड ग्लँड विषयी आपण बोललोय. ही असेल तुमची थायरॉइड ग्लँड आणि त्याच्या पाठीमागच्या साइडलाच आपण पाहिलं बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड देयर इज प्रेझेन्स ऑफ 4 पॅराथायरॉइड ग्लँड. मी मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, पॅरा या शब्दाचा अर्थ आहे जवळ, याचा अर्थ आहे नियर. थायरॉइड ग्लँडच्या जवळ आहेत आणि म्हणून आपण त्याला शब्द वापरलाय पॅराथायरॉइड ग्लँड. एक डायग्राम मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल आपण बोलायला सुरुवात केली आहे. बघा पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल मी तुम्हाला काय सांगितलंय, पॅराथायरॉइड ग्लँड किती आहेत बेटा? 4 पॅराथायरॉइड ग्लँड आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या ज्या 4 पॅराथायरॉइड ग्लँड आहेत दे आर प्रेझेंट ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. हेर इज अवर केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये ह्या थायरॉइड ग्लँड बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. लुक ॲट दिस. दिस इज अवर थायरॉइड ग्लँड. आणि ह्या थायरॉइड ग्लँडची आता पाठीमागची बाजू, हा त्याची समोरची बाजू असेल, हा त्याचा व्हेंट्रल व्ह्यू असेल असं आपण म्हणूयात. आता मध्ये त्याचा डॉर्सल व्ह्यू आपण बघूयात. पाठीमागून आपण बघतोय थायरॉइड ग्लँडला. बघा थायरॉइड ग्लँडला पाठीमागून पाहिल्याच्या नंतर आपल्याला पॅराथायरॉइड ग्लँड एवढा सेक्शन या ठिकाणी मी बघतोय. बघा व्यवस्थित बघा. हा झाला त्याचा व्हेंट्रल व्ह्यू, तर हा झाला त्याचा डॉर्सल व्ह्यू. एवढी जी थायरॉइड ग्लँड आहे तीच आता मी तुम्हाला दुसऱ्या डायग्राम मध्ये दाखवतोय, ती आपण बघूयात. बघा ही असेल तुमची थायरॉइड ग्लँड. इथं तुम्हाला दिसतंय, इथं तो तुमचा ट्रॅकिया असेल, त्याच्या आयदर साइडला हे 2 लोब प्रेझेंट आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आपण त्या थायरॉइड ग्लँडला पाठीमागच्या साइडनं पाहतोय. इथे एक काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय, इथे एक स्ट्रक्चर दिसतंय, इथे एक स्ट्रक्चर दिसतंय आणि इथे एक स्ट्रक्चर दिसतंय. छोटे छोटे ग्रेन्स असल्यासारखे ते स्ट्रक्चर दिसतात. अँड दॅट इज अवर पॅराथायरॉइड ग्लँड. किती आहेत म्हणून सांगितलंय? इन केस ऑफ द ह्युमन बीइंग्स 4 पॅराथायरॉइड ग्लँड्स आर प्रेझेंट. 4 पॅराथायरॉइड ग्लँड आहेत. 1, 2, 3 आणि 4. आणि ह्या ज्या 4 पॅराथायरॉइड ग्लँड आहेत दे आर प्रेझेंट, दे आर लोकेटेड ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडला आपण बघतोय पण पाठीमागच्या साइडला आपण बघतोय 1, 2, 3 आणि 4 अशा 4 पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहेत. 1 पेअर इन ईच लोब. हा एक लोब आहे, याच्यामध्ये एक पेअर आहे. एक पेअर म्हणजे 2 झाल्या. इथं सुद्धा एक पेअर आहे. पेअर म्हणजे काय? 2. इथं आणि इथं आपण बघूयात, या लोब मध्ये 2 आणि या लोब मध्ये 2, किंवा या लोब मध्ये एक पेअर आणि या लोब मध्ये एक पेअर आहे असं आपण त्या ठिकाणी सांगूयात. लक्षात आलं का? In case of the human beings, there are 4 parathyroid glands and which are located on the back side or on the dorsal side of the thyroid gland. थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीनं 4 ग्लँड्स प्रेझेंट आहेत, ज्याला आपण पॅराथायरॉइड. पॅरा या शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा क्लिअर करतो, नियर, याचा अर्थ आहे जवळ. थायरॉइड ग्लँडच्या जवळ आहेत आणि म्हणून आपण शब्द वापरलाय पॅराथायरॉइड ग्लँड विच इज प्रेझेंट ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागच्या साईडला हे प्रेझेंट आहे असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय. लक्षात आहे का तुम्हाला काय सांगितलंय? पुढे आता आपण जाऊयात. ज्या पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल मी तुम्हाला सांगतोय, इथं दिसायला तुम्हाला प्रत्येक लोब मध्ये एक पेअर प्रेझेंट आहे असं म्हटलं, किंवा 2 प्रेझेंट आहेत असं आपण म्हटलं तरी चालेल. टोटल 4 आहेत हे मात्र महत्वाचं लक्षात ठेवा. अँड दे आर प्रेझेंट ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. पुढे आपण जाऊयात. ज्या पॅराथायरॉइड हॉर्मोन बद्दल आपण बोलतोय, आपल्याला इंटरेस्ट आहे त्याच्या सिक्रिशन मध्ये. ते एक हॉर्मोन सिक्रिट करते, पेप्टाइड हॉर्मोन आहे, ती लक्षात ठेवा. आणि ही जी पेप्टाइड हॉर्मोन आहे त्या हॉर्मोनचं नाव आहे, पॅराथायरॉइड ग्लँडनी सिक्रिट केलेल्या हॉर्मोन बद्दल सांगतोय, पॅराथायरॉइड हॉर्मोन, PTH. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला काय म्हणतोय? PTH. लक्षात आहे का मी तुम्हाला काय सांगतोय? एक पहिलं वाक्य सांगितलं, ह्युमन बीइंग्स मध्ये 4 पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहेत. कुठे प्रेझेंट आहेत? ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडला आपण पाठीमागे बघतोय अशा 4 पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहेत आणि त्यांचं जे सिक्रिशन आहे त्याच्याबद्दल सांगतोय. इट इज कॉल्ड एज पॅराथायरॉइड हॉर्मोन. सरळ सरळ नाव देऊन टाकलंय, पॅराथायरॉइड हॉर्मोन, PTH. पॅरा P, थायरॉइड T, हॉर्मोन H, पॅराथायरॉइड हॉर्मोन, PTH असं आपण त्याला शॉर्ट मध्ये म्हणतोय. म्हणजे पॅराथायरॉइड हॉर्मोनचं जे सिक्रिशन आहे तर ती मात्र पेप्टाइड हॉर्मोन आहे, ज्याला आपण पॅराथायरॉइड हॉर्मोन असं म्हणतोय. व्यवस्थित पुढचा भाग समजून घ्या. एनसीईआरटीत काय सांगितलंय? द सिक्रिशन ऑफ द पॅराथायरॉइड हॉर्मोन इट इज रेग्युलेटेड बाय द सर्क्युलेटिंग लेवल ऑफ कॅल्शियम आयन्स. पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा एकदा ऐका. एनसीईआरटी मध्ये काय वर्डिंग वापरलंय? द सिक्रिशन ऑफ द पॅराथायरॉइड हॉर्मोन. थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड, त्याचं सिक्रिशन त्याला आपण म्हटलंय पॅराथायरॉइड हॉर्मोन, PTH. ही जी पॅराथायरॉइड हॉर्मोन आहे त्याच्या सिक्रिशन बद्दल पुढची कमेंट एनसीईआरटी मध्ये त्यांनी काय केली आहे? द सिक्रिशन ऑफ द पॅराथायरॉइड हॉर्मोन. माझ्या नोट साइडला ठेवा. द सिक्रिशन ऑफ द पॅराथायरॉइड हॉर्मोन, बघा, इट इज रेग्युलेटेड बाय सर्क्युलेटिंग लेवल ऑफ कॅल्शियम आयन. पुन्हा एकदा, सिक्रिशन ऑफ द पॅराथायरॉइड हॉर्मोन. पॅराथायरॉइड ग्लँडचं सिक्रिशन काय बेटा? पॅराथायरॉइड हॉर्मोन.
त्याचं जे सिक्रेशन आहे ते कसं रेग्युलेट केलं जातं? इट इज रेग्युलेटेड बाय द सिक्रेशन ऑफ द पॅराथायरॉइड हॉर्मोन. इट इज रेग्युलेटेड बाय सर्क्युलेटिंग लेवल ऑफ Ca++, दॅट इज कॅल्शियम आयन. म्हणजे ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती आहे याच्यावरती पॅराथायरॉइड हॉर्मोनचं सिक्रेशन, म्हणजे पॅराथायरॉइड हॉर्मोन सिक्रेट करायची किती नाही करायची हे ठरवलं जातं. कसं ठरवलं जातं हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता तुमच्या लक्षात आलं का 4 पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, एका लोब मध्ये 1 पेअर प्रेझेंट आहे, 2 लोब मध्ये 2 पेअर प्रेझेंट आहेत, साहजिकच 2 पेअर म्हणजे 4 ग्लँड प्रेझेंट आहेत. ठीक आहे, पुढे मी तुम्हाला सांगितलं दे आर प्रेझेंट ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. त्यांचं जे सिक्रेशन आहे पॅराथायरॉइड ग्लँडचं, ज्याला आपण पॅराथायरॉइड हॉर्मोन असं म्हटलेलं आहे. आणि पुढे मी वाक्य तुम्हाला सांगितलंय ह्या पॅराथायरॉइड हॉर्मोनचं जे सिक्रेशन आहे इट इज रेग्युलेटेड बाय सर्क्युलेटिंग लेवल ऑफ कॅल्शियम आयन. म्हणजे ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती आहे याच्यानुसार पॅराथायरॉइड हॉर्मोन सिक्रेट होणार की होणार नाहीये तर हे ठरवलं जातं. इथं मी तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं का? काही भाग आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागेल. बघा, आपल्याला 2 ग्लँड बद्दल आज आपल्याला पाहायचं आहे. एक सुरुवातीला मी तुम्हाला इथं सांगितले पॅराथायरॉइड ग्लँड आणि त्यानंतर थायमस विषयी आपल्याला पाहायचं आहे. पॅराथायरॉइड बद्दल मी तुम्हाला काय सांगितलं बेटा? 4 पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहेत असं मी तुम्हाला सांगितलं ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. ठीक आहे, पुढे मी तुम्हाला सांगितलं सिक्रीट त्यांचे जे हॉर्मोन आहे त्याला आपण ती पेप्टाइड हॉर्मोन आहे त्याला आपण नाव दिले पॅराथायरॉइड हॉर्मोन. शॉर्ट मध्ये आपण त्याला लिहितोय बेटा पॅराथायरॉइड हॉर्मोन, पीटीएच असं लिहितोय. आणि मी तुम्हाला सांगितलंय द सिक्रेशन ऑफ द पॅराथायरॉइड हॉर्मोन इट इज रेग्युलेटेड बाय सर्क्युलेटिंग लेवल ऑफ Ca++ म्हणजे कॅल्शियम आयन. ब्लड मध्ये कॅल्शियम आयनचं प्रमाण नेमकं किती आहे याच्यावरती पॅराथायरॉइड हॉर्मोन सिक्रेट होणार की होणार नाही हे त्या ठिकाणी रेग्युलेट केलं जातं असं या ठिकाणी सांगितलंय. कसं हे आपल्याला खाली पाहायचं आहे. आता मात्र पॅराथायरॉइड हॉर्मोनच्या फंक्शन बद्दल मी तुम्हाला सांगायला चाललोय. पॅराथायरॉइड हॉर्मोन नेमकं काय करते बघा? पॅराथायरॉइड हॉर्मोन इट इन्क्रीजेस द Ca++ आयन इन ब्लड. इट इन्क्रीजेस द कॅल्शियम आयन इन ब्लड. ब्लड मधलं कॅल्शियम आयनची लेवल काय करते? पॅराथायरॉइड हॉर्मोन ही वाढवते. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. ब्लड मध्ये जे कॅल्शियम आयन प्रेझेंट आहे त्यांची लेवल वाढवण्याचं काम म्हणजे ब्लड मध्ये Ca++ आयन कॅल्शियम आयनचं प्रमाण वाढवण्याचं काम कुणाचं असेल? तुमच्या पॅराथायरॉइड हॉर्मोनचं असेल. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण याला एक शब्द या ठिकाणी वापरतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपर कॅल्शिमिक हॉर्मोन. हायपर कॅल्शिमिक इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपर कॅल्शिमिक हॉर्मोन. काय समजू आपण त्याला? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपर कॅल्शिमिक हॉर्मोन. व्यवस्थित समजून घ्या मी नेमकं कशाबद्दल बोलतोय. मी आता तुम्हाला पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल सांगितलं. पॅराथायरॉइड ग्लँडचं जे सिक्रेशन आहे त्याला आपण पॅराथायरॉइड हॉर्मोन म्हणजे पीटीएच असं आपण म्हटलेलं आहे. आणि ही जी पॅराथायरॉइड हॉर्मोन याच्या फंक्शन बद्दल तुम्हाला बोलतोय. नेमकं काय करते तर पॅराथायरॉइड हॉर्मोन इट इन्क्रीजेस द ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लड मधलं कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्याचं काम कुणाचं आहे? पॅराथायरॉइड हॉर्मोनचं आहे. कसं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पण फंक्शन तुम्हाला लक्षात आलं असेल पॅराथायरॉइड हॉर्मोन म्हणजेच आपल्या पीटीएचचं फंक्शन काय असेल? इट इन्क्रीजेस द ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढवण्याचं काम कुणाचं आहे? पॅराथायरॉइड हॉर्मोनचं आहे. आणि म्हणून ह्या पॅराथायरॉइड हॉर्मोनला मी अजून एक नाव दिलंय म्हणजे एनसीईआरटी मध्ये दिलंय. त्याला आपण शब्द वापरलाय हायपर कॅल्शिमिक हॉर्मोन. हायपर म्हणजे काय? एखादी गोष्ट जर जास्त असेल तर त्याला आपण हायपर असा शब्द नेहमी वापरतोय. लक्षात असेल तुमच्या. हायपर काय तर कॅल्शियम म्हणजे कॅल्शियमचं लेवल वाढवणारी, कॅल्शियमचं लेवल वाढवणारी म्हणून आपण शब्द वापरतो बेटा हायपर कॅल्शिमिक हॉर्मोन. काय शब्द वापरतोय? हायपर कॅल्शिमिक हॉर्मोन. महत्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवा. हा पण याच्यावरती प्रश्न एका वेळेस पडला जाऊ शकेल. पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल मी तुम्हाला सांगतोय. त्याचं जे सिक्रेशन आहे त्याला आपण पॅराथायरॉइड हॉर्मोन असं म्हटलं. आणि ह्या ज्या पॅराथायरॉइड हॉर्मोन आहे ज्याच्याबद्दल आता मी तुम्हाला बोलतोय पॅराथायरॉइड हॉर्मोनचं फंक्शन काय तर इट इन्क्रीजेस द कॅल्शियम लेवल इन द ब्लड. ब्लड मधलं कॅल्शियम आयनचं प्रमाण कसं वाढवलं जातं आता पुढच्याच वाक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता लक्षात ठेवा ब्लड मधलं कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्याचं काम, ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढवण्याचं काम कुणाचं आहे? पॅराथायरॉइड हॉर्मोनचं आहे. ऍज इट इन्क्रीजेस द ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लड मधलं कॅल्शियम लेवल ती वाढवते म्हणून पॅराथायरॉइड हॉर्मोनला अजून एक नाव दिलंय हायपर. हायपर पर म्हणजे वर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवते म्हणून शब्द वापरला हायपर काय कॅल्शियमचं म्हणून हायपर कॅल्शिमिक हॉर्मोन. पॅराथायरॉइड हॉर्मोनलाच अजून एक शब्द मी वापरलाय हायपर कॅल्शिमिक हॉर्मोन. बरं कॅल्शियमची लेवल ब्लड मधलं ही नेमकं कसं वाढवते याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. दिस पॅराथायरॉइड हॉर्मोन इट ऍक्ट्स ऑन द बोन.
बोन वरती ती ऍक्ट होते. इट ऍक्ट्स ऑन द बोन अँड स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ बघा काय काय सांगतोय. दिस पॅराथायरॉइड हार्मोन, याला शॉर्ट मध्ये आपण पीटीएच असं म्हणूयात. इट ऍक्ट्स ऑन बोन अँड स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ बोन रिसॉर्प्शन. बोन रिसॉर्प्शन ज्याला आपण डिमिनरलायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. ब्रॅकेटमध्ये मी लिहिलंय, नोट्समध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर. पॅराथायरॉइड हार्मोन बद्दल एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ती पॅराथायरॉइड हार्मोन नेमकं काय करते तर ब्लड मधलं कॅल्शियमचं प्रमाण वाढवते. पण ब्लड मधलं कॅल्शियमचं प्रमाण नेमकं कसं वाढवते तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतोय. एक बेसिक गोष्ट जी आपल्या लहानपणापासून आपण शिकलेलो आहे सायन्समध्ये, आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमचा मेन सोर्स किंवा कॅल्शियम मेनली कुठे प्रेझेंट असतं तर ते बोन मध्ये प्रेझेंट असतं. आणि ह्या बोन मध्ये जे कॅल्शियम प्रेझेंट आहे, आता नेमकं होतं काय, ही जी तुमची पॅराथायरॉइड हार्मोन आहे ही त्या बोन वरती ऍक्ट होते आणि बोन मध्ये एक प्रोसेसला ती स्टिम्युलेट करते, एक प्रोसेस ती घडून आणते. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हटलंय, जी बोन मध्ये घडून येते, दिस इज कॉल्ड ॲज बोन रिसॉर्प्शन. पुन्हा एकदा रिॲब्सॉर्प्शन म्हणत नाही, रिसॉर्प्शन. पुन्हा एकदा बोन रिसॉर्प्शन प्रोसेस, ज्याला आपण डिमिनरलायझेशन असं सुद्धा म्हटलं. एक्झॅक्टली ही बोन रिसॉर्प्शनची प्रोसेस नेमकं काय तर बोन वरती ती हार्मोन ऍक्ट होते आणि बोन मध्ये बोन रिसॉर्प्शनची प्रोसेस सुरू होते. बोन रिसॉर्प्शनची प्रोसेस म्हणजे काय, जे बोन मध्ये असलेलं कॅल्शियम आहे ते बोन मधनं सेपरेट केलं जातं आणि ब्लड मध्ये ऍड केलं जातं. बोन मध्ये कॅल्शियम प्रेझेंट आहे, बेसिक गोष्ट माहिती आहे आपल्याला. त्या बोन मधनं कॅल्शियम सेपरेट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हटले बोन रिसॉर्प्शन. आणि बोन रिसॉर्प्शन कुणामुळे होतं, ते होतं तुमच्या पॅराथायरॉइड हार्मोनमुळे. पॅराथायरॉइड हार्मोन इट ऍक्ट ऑन द बोन अँड इट स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ बोन रिसॉर्प्शन. बोन रिसॉर्प्शनची प्रोसेस ती स्टिम्युलेट करते. बोन रिसॉर्प्शन मध्ये होतं काय तर बोन मधलं कॅल्शियम हे सेपरेट केलं जातं, Ca++ आयन सेपरेट केले जातात आणि बोन मधनं ते सेपरेट करून कुठे ऍड केले जातात, ते ऍड केले जातात ब्लड मध्ये. म्हणजे ब्लडचं कॅल्शियम लेवल काय होईल, वाढेल. आणि म्हणून आपण पॅराथायरॉइड हार्मोनला हायपर कॅल्शियमिक हार्मोन असं म्हटलंय. लक्षात का, म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोनचं महत्वाचं फंक्शन, डोळे झाकले की एकच गोष्ट लक्षात ठेवा, एकमेव महत्वाचं फंक्शन लक्षात ठेवा, इट इन्क्रीजेस द ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लडची कॅल्शियम लेवल तो वाढवतो. कसं वाढवतो बेटा तर इट ऍक्ट्स ऑन द बोन अँड इट स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ बोन रिसॉर्प्शन. बोन रिसॉर्प्शन म्हणजेच डिमिनरलायझेशन, म्हणजे बोन मधनं Ca++ आयनला सेपरेट केलं जातं आणि ब्लड मध्ये त्यांना आणलं जातं. म्हणजे साहजिकच ब्लड मधली कॅल्शियम लेवल काय होईल, वाढेल. आणि म्हणून पीटीएच पॅराथायरॉइड हार्मोनला आपण हायपर कॅल्शियमिक हार्मोन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचं फंक्शन सांगतोय पॅराथायरॉइड हार्मोन बद्दल. बघा ही पॅराथायरॉइड हार्मोन अजून नेमकं काय करते त्याच्याबद्दल समजून घ्या. दिस पॅराथायरॉइड हार्मोन इट ऑल्सो इन्क्रीजेस ऍब्सॉर्प्शन ऑफ Ca++ ion from renal tubule. रिनल ट्यूब्यूल मधलं Ca++ आयनचं ऍब्सॉर्प्शन सुद्धा केलं जातं. बघा रिनल ट्यूब्यूल विषयी वगैरे आपण बेसिक गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. ज्यांनी पाहिलेलं नाहीत त्यांना नंतर लक्षात येईल. एक्सक्रीटिव्ह प्रोडक्ट देअर इलिमिनेशन बद्दल या ठिकाणी मी बोलतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण तिकडे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, ज्याला आपण नेफ्रॉन असं म्हटलं होतं, त्या नेफ्रॉन विषयी आपण तिकडे डिटेलमध्ये पाहिलं होतं. हिअर इज अवर नेफ्रॉन. बघा तुमच्या लक्षात असेल. आणि मग पीसीटी असेल, हा डिसेंडिंग लिम असेल, असेंडिंग लिम असेल, हा डीसीटी असेल, कलेक्टिंग ट्यूब्यूल किंवा कलेक्टिंग डक्ट तुमची असेल. तर इथं फायनली हे युरिन तयार होतं असं आपण पाहिलं. पण युरिन तयार होत असताना काय होतं, ते जे सुरुवातीला आपण ज्याला फिल्ट्रेट असं म्हटलं होतं, त्या फिल्ट्रेट मधनं आपल्या बॉडीमध्ये ज्या आवश्यक अशा गोष्टी आहेत त्या रिअब्सॉर्ब केल्या जातात. म्हणजे आता मला सांगा, युरिन तयार होणार म्हणजे ज्या काही गोष्टी युरिन मध्ये असतील त्या बॉडीच्या बाहेर आता जाणार. Ca++ आयन सारखे आयन जे आपल्याला ज्याची आपल्या बॉडीमध्ये रिक्वायरमेंट आहे, ते जर ह्या फिल्ट्रेट मध्ये आले, युरिन मध्ये आले, तर ते बॉडीच्या बाहेर जाणार आहेत, म्हणजे ते आता वेस्ट होणार आहेत. म्हणून अशा वेळेला नेमकं काय केलं जातं, ह्या रिनल ट्यूब्यूल मधनं कॅल्शियम आयनचं रिअब्सॉर्प्शन केलं जातं. रिअब्सॉर्प्शन करून कुठे टाकलं जातं, इथं बघा ह्या ब्लड वेसल्स आहेत, कॅपिलरीज आहेत, पेरी ट्युब्युलर नेटवर्क असा आपण त्याला शब्द वापरला होता, त्याच्यामध्ये हे सगळं टाकलं जातं. म्हणजे ह्या रिनल ट्यूब्यूल मधून जे की पुढे जाऊन युरिन तयार करणार असतं, त्या युरिन मधले किंवा त्या फिल्ट्रेट मधले Ca++ आयन ऍब्सॉर्ब केले जातात आणि ते टाकले जातात वापस आपल्या ब्लड मध्ये. म्हणजे ओव्हरऑल ब्लडची कॅल्शियम लेवल काय होते, वाढते. हे सुद्धा एक महत्वाचं काम कुणाचं असेल, हे सुद्धा महत्वाचं काम असेल तुमच्या हायपर कॅल्शियमिक हार्मोन, ज्याला आपण शब्द वापरलाय पॅराथायरॉइड हार्मोन. म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोनचं दुसरं फंक्शन लक्षात ठेवा,
इट ऑल्सो इन्क्रीजेस द ऍब्सॉर्प्शन ऑफ Ca++ आयन फ्रॉम रिनल ट्युब्युल, आणि रिनल ट्युब्युल मधून ऍब्सॉर्ब करून कुठे टाकले जातात, ते सुद्धा ब्लड मध्ये टाकले जातात. पुढचं फंक्शन सांगतो बेटा, ते महत्वाचं लक्षात घ्या. याचं पुढचं फंक्शन या ठिकाणी सांगतोय, इट ऑल्सो इन्क्रीजेस ऍब्सॉर्प्शन ऑब्वियसली ऑफ Ca++ आयन फ्रॉम डायजेस्टेड फूड, डायजेशन वगैरे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. डायजेशन मध्ये काय केलं जातं, कॉम्प्लेक्स सबस्टन्स सिंपल सबस्टन्स मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्शन केलं जातं, आणि त्या डायजेस्टेड फूड मध्ये ज्यावेळेला Ca++ आयन्स असतील ते रिअब्सॉर्ब केले जातात तिकडनं, आणि वापस ते कुठे आणले जातात, ते ब्लड मध्ये आणले जातात. हे सुद्धा काम कुणाचं आहे, हे सुद्धा काम असेल तुमचं पॅराथायरॉइड हार्मोनचं. म्हणजे एनसीईआरटी मध्ये पॅराथायरॉइड हार्मोन बद्दल 3 फंक्शन तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेत. पहिलं फंक्शन मी तुम्हाला सांगतोय, बोन वरती पॅराथायरॉइड हार्मोन ऍक्ट होते, ती बोन मध्ये स्टिम्युलेट करते एक प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज बोन रिसॉर्प्शन. म्हणजे बोन मधलं कॅल्शियम आयन बोन पासून सेपरेट केलं जातं आणि बोन मधनं ते ब्लड मध्ये आणलं जातं. म्हणजे नंबर 1 ब्लडची लेवल तिथं सुद्धा कॅल्शियमची वाढली, ब्लड मधलं कॅल्शियम लेवल तिथं सुद्धा वाढलं. दुसरं महत्वाचं फंक्शन, जे युरिन मध्ये चाललेलं कॅल्शियम आहे ते सुद्धा रिअब्सॉर्ब केलं जातं बाय द पॅराथायरॉइड हार्मोन, आणि ते वापस कुठे टाकलं जातं, पुन्हा ब्लड मध्ये. म्हणजे पुन्हा एकदा ब्लडची कॅल्शियम लेवल वाढली. तिसरं महत्वाचं, जे आपण डायजेस्ट केलेलं फूड आहे, जिथं डायजेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे, अशा डायजेस्टेड फूड मधनं Ca++ आयन ऍब्सॉर्ब केलं जातं ह्याच पॅराथायरॉइड हार्मोन कडनं, आणि ते वापस कुठे टाकलं जातं, ब्लड मध्ये. म्हणजे ओव्हरऑल तिन्ही पद्धतीनं ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवण्याचं काम कुणाचं आहे, पॅराथायरॉइड हार्मोनचं आहे. आणि म्हणून पॅराथायरॉइड हार्मोनला ती ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवते, म्हणून आपण या ठिकाणी एक शब्द वापरला, इट इज कॉल्ड एज हायपर कॅल्शियमिक हार्मोन. काय शब्द वापरलाय, हायपर कॅल्शियमिक हार्मोन. आणि या पूर्ण डिस्कशन वरती आधारित एक शेवटचं वाक्य तुम्हाला ह्या पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल ती बोलणार आहे. महत्वाचं लक्षात ठेवा, दिस पॅराथायरॉइड हार्मोन, अत्यंत महत्वाचं वाक्य सांगतोय, पॅराथायरॉइड हार्मोन अँड TCT थायरोकॅल्सिटोनिन दे आर अँटागोनिस्टिक. दे आर अँटागोनिस्टिक टू इच अदर. अँटागोनिस्टिक या शब्दाचा अर्थ नेमकं काय, ज्यावेळेला फंक्शन एकमेकाच्या विरुद्ध असतील त्यावेळेला आपण त्याला अँटागोनिस्टिक हार्मोन आपण म्हणणार आहे. पुढे सुद्धा आपल्याला अँटागोनिस्टिक हार्मोन विषय त्या ठिकाणी पाहायचा आहे. तुमच्या लक्षात असेल मी तुम्हाला थायरॉइड ग्लँड विषयी बोललो होतो. थायरॉइड ग्लँड मध्ये थायरॉइड फॉलिकल बद्दल बोललो, ज्याच्या सेल फॉलिक्युलर सेलचं सिक्रेशन T3 आणि T4. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं फॉलिक्युलर सेलच्या बाहेरच्या बाजूला एक सेल प्रेझेंट आहे, ज्याला आपण पॅराफॉलिक्युलर सेल असं म्हटलं होतं, आणि पॅराफॉलिक्युलर सेलचं सिक्रेशन दॅट इज कॉल्ड ॲज TCT थायरोकॅल्सिटोनिन. आणि थायरोकॅल्सिटोनिन बद्दल बोलत असताना शेवटचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं, इट डिक्रीजेस द ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लड मधली कॅल्शियम लेवल कमी करण्याचं काम कुणाचं आहे, TCT. तर पॅराथायरॉइड हार्मोन बद्दल आताच आपण सांगितलंय, इट इन्क्रीजेस द ब्लड कॅल्शियम लेवल. बघा, ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढवत आहे, म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोन ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढवतं, तो थायरोकॅल्सिटोनिन ब्लड मधली कॅल्शियम लेवल कमी करतं. एकाचं फंक्शन दुसऱ्याच्या फंक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे, म्हणून याला मी शब्द वापरतोय अँटागोनिस्टिक हार्मोन. म्हणून एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, पॅराथायरॉइड हार्मोन अँड TCT थायरोकॅल्सिटोनिन दे आर अँटागोनिस्टिक टू इच अदर. हे TCT बद्दल मागच पाहिलंय. TCT थायरोकॅल्सिटोनिन पॅराफॉलिक्युलर सेलचं सिक्रेशन, तिथे शेवटची लाईन मी लिहिली आहे, माझ्या नोट्स मध्ये जाऊन बघा, इट डिक्रीजेस द ब्लड कॅल्शियम लेवल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आताच पॅराथायरॉइड हार्मोन बद्दल मी बोलतोय, त्याचं काम काय असेल, इट इन्क्रीज द ब्लड कॅल्शियम लेवल. ते ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवतं. एक कॅल्शियम लेवल ब्लडची वाढवायला आहे, दुसरं कमी करायला वाढलेलं लेवल. दोघांचं फंक्शन एकमेकाच्या अपोजिट आहे, आणि म्हणून आपण त्याला म्हणतोय अँटागोनिस्टिक हार्मोन. पण सगळ्यात महत्वाचं, वाढून पण चालणार नाही, कमी पण करून चालणार नाही. हे बेसिक गोष्ट आहे. आपल्याला एखादी गोष्ट आपल्या बॉडीत जास्त पण चालत नाही आणि ती कमी पण चालत नाही. जेवढं नॉर्मल प्रपोर्शन असणं गरजेचं आहे तितकंच आपल्याला लागतं. म्हणजे ब्लड मधली कॅल्शियम लेवल रेग्युलेट करण्यासाठी मात्र 2 हार्मोनचा रोल आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. एक असेल तुमची पॅराथायरॉइड हार्मोन, तर दुसरी असेल थायरोकॅल्सिटोनिन. ह्या 2 हार्मोन कडनं ब्लडची कॅल्शियम लेवल ही रेग्युलेट केली जाते. मग एकाकडनं वाढवली जाते कमी असेल तर, आणि दुसऱ्याकडनं वाढलेली असेल तर ती कमी केली जाते. आणि ह्या 2 हार्मोनला आपण अँटागोनिस्टिक हार्मोन म्हणतोय, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. दिस इज ओव्हरऑल अबाउट द टुडेज फर्स्ट ग्लँड कॉल्ड एज पॅराथायरॉइड ग्लँड. अँड नाउ आय एम टॉकिंग अबाउट द नेक्स्ट ग्लँड दॅट इज कॉल्ड एज थायमस ग्लँड. पाहूयात आपण थायमस ग्लँड विषयी आपल्याला इथं बोलायचं आहे. आता पुढे बघतोय थायमस ग्लँड विषय. सुरुवातीला आपण समजून घेऊया थायमस ग्लँडचं लोकेशन. इट इज बायलोब्ड ग्लँड अँड इट इज लोकेटेड. बघूयात, इट इज बायलोब्ड ग्लँड. ही एक बायलोब्ड ग्लँड आहे अँड इट इज लोकेटेड. कुठे बेटा ठेवलेली, बिटवीन द लंग्स. लंग्सच्या मध्ये ती ठेवली आहे
बिहाइंड द स्टर्नम, स्टर्नमच्या पाठीमागे ती ठेवलेली आहे. अँड ऑन व्हेंट्रल साइड ऑफ ट्रॅकिया, सॉरी ऑन व्हेंट्रल साइड ऑफ एओर्टा. एओर्टा बद्दल आपण बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन मध्ये पाहिलेलं आहे. बघूयात आपण एक्झॅक्टली लोकेशन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. थायमस नावाच्या ग्लँड बद्दल मी तुम्हाला बोलतोय. वापस आपण आपल्या टॉपिक मध्ये जाऊयात. हेर इज अवर केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन अँड हेर इज अवर थायमस ग्लँड. ह्या थायमस ग्लँड विषयी मी तुम्हाला बोलतोय. बघा, ह्या थायमस ग्लँड विषयी व्यवस्थित समजून घ्या. याची लोकेशन मी तुम्हाला सांगायला चाललोय. बघा, सुरुवात मी या आर्टिकलची किंवा या पॉइंटची तुम्हाला अशी केली होती. थायमस ग्लँड इट इज बाय लोब्ड. तुम्हाला दिसेल ही थायमस ग्लँड आपण साइडला ह्या डायग्राम मध्ये या ठिकाणी दिसतोय. एक आणि हा दुसरा असे दोन लोब प्रेझेंट आहेत म्हणून मी बाय लोब्ड ग्लँड असे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय, कारण दोन लोब प्रेझेंट आहेत. बाय लोब्ड ग्लँड आहे. पुढे पोझिशन बद्दल आपण डिस्कस करतोय. दिस बायलोब्ड ग्लँड कॉल्ड एज थायमस. इट इज लोकेटेड बिटवीन द लंग्स. दिस इज द लंग. हे एक लंग असेल, हे एक लंग असेल, एक राईट आणि दुसरं लेफ्ट असेल. ह्या दोन लंगच्या मधल्या बाजूला काय प्रेझेंट आहे? तुमची थायमस ग्लँड आहे. थायमस ग्लँड इट इज लोकेटेड बिटवीन द लंग्स. अजून कुठे आहे? बिहाइंड द स्टर्नम. बघा, स्टर्नमच्या पाठीमागे इट इज लोकेटेड बिहाइंड द स्टर्नम. हे इथं तुमचं स्टर्नम आहे. थोरॅसिक केज बद्दल बोलण्याची तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही त्याच्याबद्दल नवीन नाही आहे. समोरचं जे बोन आहे त्याला आपण स्टर्नम असं म्हटलं होतं. हवं तर एका मिनिटामध्ये या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये जाऊयात, लोकोमोशन अँड मुवमेंट. आणि तिथं आपण या थोरॅसिक केज बद्दल आपण या ठिकाणी बोललो होतो. लुक ॲट दिस. आणि या थोरॅसिक केज मध्ये इथं आपण महत्वाचं पाहिलं होतं, त्याचं जे समोरचं या ठिकाणी बोन आहे ज्याला आपण स्टर्नम असं म्हटलं होतं. ह्या स्टर्नमच्या पाठीमागच्या बाजूला बिहाइंड द स्टर्नम असा शब्द वापरलाय. थायमस ग्लँडच्या पोझिशन बद्दल मी तुम्हाला बोलतोय. बायलोब्ड ग्लँड आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आणि इट इज लोकेटेड बिटवीन द लंग्स. या साइडला एक लंग आहे, या साइडला एक लंग आहे. दोन लंगच्या मध्ये थायमस ग्लँड आहे. बिहाइंड द स्टर्नम, हे स्टर्नम आहे, त्याच्या पाठीमागच्या बाजूला हे सगळं प्रेझेंट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ द एओर्टा. एओर्टा बद्दल आपण पाहिलेलं आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन मध्ये. बघा, ही आपली पुन्हा एकदा थायमस ग्लँड. इथं बघा, हे असेल तुमचं हार्ट. आणि हार्टच्या वरच्या बाजूला इथं थोडंसं तुम्हाला हे ब्लू आणि रेड कलर मध्ये दिसतंय, तर हे असतील तुमची एओर्टा. व तुमचा सिस्टमिक एओर्टा असेल किंवा पल्मनरी एओर्टा असेल त्याच्या व्हेंट्रल बाजूला, व्हेंट्रल म्हणजे समोरचा, पोटाकडचा असं आपण म्हणतोय. होप तुम्हाला लोकेशन लक्षात आलं असेल. अतिशय सोपं आहे. बायलोब्ड ग्लँड म्हणून ह्या आर्टिकलची आपण सुरुवात केली आहे. पुढे मी तुम्हाला सांगितलं कुठे लोकेटेड आहे. इट इज लोकेटेड बिटवीन द लंग्स. दोन लंगच्या मधल्या बाजूला ही ग्लँड प्रेझेंट आहे. स्टर्नमच्या पाठीमागे बिहाइंड द स्टर्नम, स्टर्नमच्या पाठीमागे प्रेझेंट आहे. अँड ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ अवर एओर्टा. एओर्टा बद्दल ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. हा जो पाठीमागचा भाग आहे, ज्यांचा बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन टॉपिक झालेलं नसेल त्यांनी समजून घेण्यात थोडासा प्रयत्न करा. हे आहे आपलं हार्ट. हार्टच्या पाठीमागे इकडे काहीतरी एक स्ट्रक्चर आहे ज्याला एओर्टा असं म्हणतोय. डिटेलमध्ये मी तुम्हाला बोलणारच आहे. तर एओर्टाच्या समोरच्या बाजूला दोन लंगच्या मध्ये इथं ते स्टर्नम आहे. स्टर्नमच्या बिहाइंड म्हणजे पाठीमागा आणि एओर्टाच्या समोरच्या बाजूला हे सगळं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. अँड दॅट इज कॉल्ड ॲज थायमस ग्लँड. पुढे आपण जाऊयात, द सिक्रिशन ऑफ द थायमस ग्लँड. ह्या थायमस ग्लँड बद्दल एनसीईआरटी मध्ये त्यांनी सांगितलंय, इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग और इन प्रोड्युसिंग अवर इम्युन सिस्टीम. आपली इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये एक महत्वाचा रोल असेल ह्या थायमस नावाच्या ग्लँडचा. आपण पुढे जाऊयात. काही भाग आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. थायमस ग्लँड बद्दल मी तुम्हाला बोलतोय. आता पुढे जाऊयात. ह्या थायमस ग्लँडचं जे सिक्रिशन आहे त्याला आपण म्हणतोय थायमोसिन. पुन्हा एकदा सांगतोय, थायमस ग्लँडचं जे सिक्रेशन आहे, एक गोष्ट क्लिअर केली, थायमस इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ अवर इम्युन सिस्टीम. कसं पुढे सांगणार आहे. ह्या थायमस ग्लँडचं जे सिक्रेशन आहे, कारण आपण ग्लँड्स बद्दल बोलतोय आणि ग्लँड्स असेल तर तिथं काय आलं, तिथं सिक्रेशन आलं. त्यांच्या हॉर्मोन बद्दल आपल्याला बोलायचं आहे. प्रत्येक वेळेला आपण हॉर्मोन बद्दल सांगतोय, इथं सुद्धा सांगतो. थायमस ग्लँड जे आहे त्याचं जे सिक्रेशन आहे त्याला आपण म्हणतोय थायमोसिन. थायमस ग्लँडचं जे सिक्रेशन आहे त्याला आपण शब्द काय वापरलाय, थायमोसिन. प्रश्न असा आहे थायमोसिनचं फंक्शन नेमकं काय, तर ते फंक्शन अतिशय महत्वाचं आहे. बघा, ह्या थायमोसिनचं फंक्शन सांगतोय. थायमोसिन इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डिफरन्सिएशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. दोन प्रकारचे लिम्फोसाइट असतात असं आपण ऑलरेडी पाहिले. एक असेल तुमची टी लिम्फोसाइट, दुसरी असेल बी लिम्फोसाइट. जे आपण थायमस नावाच्या ग्लँड बद्दल बोलतोय त्याचं जे सिक्रेशन आहे त्याला मी नाव दिले थायमोसिन. आणि या थायमोसिनचं महत्वाचं रोल काय आहे, तर इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द डिफरन्सिएशन ऑफ द टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट तयार करण्यामध्ये महत्वाचा रोल कुणाचा असेल, या थायमोसिनचा असेल.
आणि टी लिम्फोसाइट आपल्याला का महत्वाचे आहेत हे सुद्धा तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, कारण डिसीज टॉपिक मध्ये आपण पाहिलेलं आहे. ज्यांचा डिसीज टॉपिक झालेला नाहीये त्यांनी इथं समजून घेण्याचा प्रयत्न करा. दोन प्रकारच्या इम्युन सिस्टीम असतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं. एक असेल तुमची सेल मीडिएटेड इम्युन सिस्टीम, दुसरी असेल तुमची ह्युमरल. एक असेल सेल मीडिएटेड इम्युनिटी बद्दल आपण बोललो होतो, दुसऱ्या ह्युमरल इम्युनिटी बद्दल बोललो होतो. बेसिकली दोन प्रकारच्या लिम्फोसाइट आहेत, एक असेल टी लिम्फोसाइट, दुसरी असेल बी लिम्फोसाइट. आणि ही जी टी लिम्फोसाइट आहे बघा, ही जी टी लिम्फोसाइट आहे ती काय रेग्युलेट करते? सेल मीडिएटेड इम्युन सिस्टीम. लक्षात आहे का मी तुम्हाला काय सांगतोय? ज्यांचा डिसीज टॉपिक झालेला नाहीये त्यांना थोडं कळायला हे अवघड वाटू शकतं. टी लिम्फोसाइट बद्दल सांगितलं होतं. टी लिम्फोसाइट इट रेग्युलेट द सेल मीडिएटेड इम्युन सिस्टीम. दोन प्रकारचे इम्युन सिस्टीम आपण पाहतोय. एक असेल तुमची सेल मीडिएटेड इम्युन सिस्टीम, दुसरी असेल ह्युमरल इम्युनिटी. सेल मीडिएटेड इम्युनिटी आणि ह्युमरल इम्युनिटी. सेल मीडिएटेड इम्युनिटी ही कुणाकडनं रेग्युलेट केली जाते? बघा, ही रेग्युलेट केली जाते आपल्या टी लिम्फोसाइट पासून. आणि टी लिम्फोसाइट तयार करण्याचं काम कोणाचं आहे? थायमोसिनचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, थायमोसिनचं अजून एक फंक्शन त्यांनी सांगितलंय. इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आलाय का? थायमोसिन नावाच्या ग्लँड बद्दल आपण पाहिलं, थायमस नावाच्या ग्लँड बद्दल आपण पाहिलं. त्याचे जे सिक्रेशन आहे त्याला आपण थायमोसिन असं म्हटलं. ह्या थायमोसिन विषयी पुढे मी तुम्हाला सांगितलं. हे जे थायमोसिन आहे याचं महत्वाचं फंक्शन काय असेल? त्याचं फंक्शन असेल इन द डिफरन्सिएशन ऑफ द टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइटचं ते डिफरन्सिएशन करतं, टी लिम्फोसाइट ते तयार करतं. आणि पुढे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ह्या टी लिम्फोसाइटचा रोल कशामध्ये? तर सेल मीडिएटेड इम्युनिटी मध्ये त्याचा रोल आहे. कशामध्ये? सेल मीडिएटेड इम्युनिटी. दुसरी महत्वाची गोष्ट, हीच थायमोसिन याचा अजून एक त्या ठिकाणी फंक्शन आहे. इट प्रमोट द सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. इट प्रमोट द सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. आणि अँटीबॉडी कुठली इम्युन सिस्टीम रेग्युलेट करतात? ह्युमरल इम्युनिटी. लक्षात आहे का? मी तुम्हाला पाहिलं होतं ह्युमरल इम्युनिटी आपण डिसीज मध्ये पाहिलेलं आहे. ह्युमरल इम्युनिटी ही कशी रेग्युलेट केली जाते? अँटीबॉडीच्या माध्यमातून ती रेग्युलेट केली जाते. लक्षात ठेवा. पुन्हा सांगते, ज्यांचा डिसीज टॉपिक झालेला नाहीये त्यांनी तात्पुरते एक दोन वाक्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कळायला थोडीशी अडचण येऊ शकते, आय कॅन अंडरस्टँड. पण इथे मात्र लक्षात ठेवा, दोन प्रकारची इम्युन सिस्टीम असते बेटा आपली. एक आहे तुमची सेल मीडिएटेड इम्युनिटी, दुसरी आहे ह्युमरल इम्युनिटी. ह्युमरल इम्युनिटी कुणाच्या मार्फत रेग्युलेट केली जाते? तर तिकडे अँटीबॉडीज आहेत. एखादा बाहेरचा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये येतो त्याला आपण अँटीजन असं म्हटलं होतं. त्याच्या विरुद्ध लगेचच आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार होतात आणि त्या अटॅक करतात, त्याला आपण अँटीबॉडीज असं म्हटलं होतं. आणि ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या कुठली इम्युनिटी रेग्युलेट करतात? ह्युमरल इम्युनिटी. तर ह्या ज्या टी लिम्फोसाइट आहेत तर त्या आपल्या बॉडीच्या सेल मीडिएटेड इम्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करतात. म्हणजे ओव्हरऑल टी लिम्फोसाइटचा रोल दोन्ही ठिकाणी आहे. इम्युनिटी दोन प्रकारची आहे. एक असेल तुमची सेल मीडिएटेड इम्युनिटी, दुसरी असेल तुमची ह्युमरल इम्युनिटी. सेल मीडिएटेड इम्युनिटी बद्दल काय सांगितलंय? तर हे थायमस नावाच्या ग्लँड बद्दल बोलतोय. त्याचे सिक्रेशन त्याला नाव दिलं थायमोसिन. थायमोसिनचं पहिलं फंक्शन बघा, इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द डिफरन्सिएशन ऑफ द टी लिम्फोसाइट. आणि या टी लिम्फोसाइटचं काम कुणामध्ये असेल? तर सेल मीडिएटेड इम्युनिटीमध्ये. सेल मीडिएटेड इम्युनिटीमध्ये महत्वाचं काम कुणाचं आहे? टी लिम्फोसाइटचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, थायमोसिनचं अजून एक काम, इट स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ द अँटीबॉडीज. अँटीबॉडीज सिंथेसिसला सुद्धा ते प्रमोट करतं. अँटीबॉडीचं काम कुणाचं आहे? ह्युमरल इम्युनिटीमध्ये. म्हणजे इम्युन सिस्टीमचे बेसिकच दोन भाग आहेत. एक तुमची सेल मीडिएटेड इम्युनिटी, ही जर तुम्हाला दिसते ही असेल तुमची सेल मीडिएटेड इम्युनिटी. दुसरी ह्युमरल इम्युनिटी. ह्या दोन्ही पण इम्युनिटीमध्ये इनडायरेक्टली रोल कुणाचा आहे? थायमोसिन नावाच्या हार्मोनचा, जी सिक्रेट केली जाते थायमस नावाच्या ग्लँड कडनं. आणि म्हणून सुरुवातच आपण या आर्टिकलची अशी केली होती दॅट दिस थायमस इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ अवर इम्युन सिस्टीम. आपली इम्युन सिस्टीम तयार करण्यामध्ये महत्वाचा रोल कुणाचा असेल? थायमस नावाच्या ग्लँडचा आहे. महत्वाचं लक्षात ठेवा, इन द ओल्ड एज द थायमस ग्लँड इट गेट्स डीजेनरेट. हळूहळू जसजसं वय वाढत जाईल थायमस ग्लँड ही डीजेनरेट होत जाते. थायमस नावाच्या ग्लँडचा रोल कशामध्ये? इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये. जसजसं थायमस ग्लँड ही डीजेनरेट होत जाईल त्याचं सिक्रेशन थायमोसिन हे सुद्धा कमी होत जाईल. आणि थायमोसिनचं सिक्रेशन जर कमी झालं तर तुमची सेल मीडिएटेड किंवा ह्युमरल इम्युनिटी आहे ती सुद्धा हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा महत्वाचं, इन केस ऑफ द ओल्ड एज पीपल द इम्युन रिस्पॉन्स ग्रॅज्युअली बिकम्स वीकर अँड वीकर. इम्युनिटी मात्र त्यांच्यामध्ये हळूहळू वीक होत जाते. कारण काय? इम्युनिटी कोण रेग्युलेट करतं? थायमसचे सिक्रेशन थायमोसिन. थायमस ग्लँड हळूहळू डीजनरेट होत जाते
आणि म्हणून थायमोसिनचं सिक्रेशन कमी होतं आणि म्हणून ओल्ड एज पीपल मध्ये काय होतं, ही जी इम्युनिटी आहे ती मात्र हळूहळू काय होत जाते, वीक होत जाते. दिस इज ऑल अबाउट द पॅराथायरॉइड अँड द थायरॉइड ग्लँड. काय काय पाहिलेलं एका मिनिटामध्ये या ठिकाणी पाहूयात आणि मग आजचा आर्टिकल आपल्या या ठिकाणी संपलेला असेल. सुरुवात आपण केली होती पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल. काय काय सांगितले बघा पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल. 4 पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहेत. दे आर प्रेझेंट ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड. पुढे आपण सांगितलं होतं दे सिक्रेट द पेप्टाइड हार्मोन कॉल्ड एज पॅराथायरॉइड हार्मोन. आणि पॅराथायरॉइड हार्मोन कशी रेग्युलेट केली जाते, सिक्रेशन ऑफ द पॅराथायरॉइड हार्मोन इट इज रेग्युलेटेड बाय सर्क्युलेटिंग लेवल ऑफ CA++ आहे. पुढे मी तुम्हाला सांगितलं त्याचं फंक्शन, 3 फंक्शन सांगितले. इट इन्क्रीज द कॅल्शियम लेवल इन ब्लड. कसं वाढवलं जातं तर बोनवरती ती ऍक्ट होते आणि बोन मध्ये बोन रिसॉर्प्शनची प्रोसेस सुरुवात करते. त्याच्यामुळं बोन मधलं कॅल्शियम हे ब्लड मध्ये येतं, म्हणजे ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढते. दुसरी महत्वाची गोष्ट, इट ऑल्सो इन्क्रीज द ऍब्सॉर्प्शन ऑफ CA++ फ्रॉम द रिनल ट्युब्युल. वापस ब्लड मध्ये टाकले जातात म्हणजे ब्लडची कॅल्शियम लेवल वाढते. आणि शेवटी इट ऑल्सो इन्क्रीज द ऍब्सॉर्प्शन ऑफ CA++ फ्रॉम डायजेस्टेड फूड, म्हणजे ब्लड मधली कॅल्शियम लेवल पुन्हा वाढते कारण डायजेस्टेड फूड मधलं ऍब्सॉर्ब करून ब्लड मध्ये टाकलाय. आणि म्हणून महत्वाचं आपण याला नाव दिलं होतं हायपर कॅल्शियमिक हार्मोन. तर शेवटचं वाक्य, पॅराथायरॉइड हार्मोन आताच इथं पाहिलं ती ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवते. तर परवा दिवशी आपण पाहिलेलं थायरोकॅल्सिटोनिन ती ब्लडची कॅल्शियम लेवल कमी करते आणि म्हणून एकमेकाच्या अँटागोनिस्टिक हार्मोन आहेत. तर इथं आपण ह्या थायमस नावाच्या ग्लँड बद्दल पाहिलंय. बायलोब्ड ग्लँड आहे, 2 लंगच्या मध्ये प्रेझेंट आहे, स्टर्नमच्या पाठीमागे प्रेझेंट आहे. बघा बायलोब्ड ग्लँड बिहाइंड द स्टर्नम प्रेझेंट आहे ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ द एओर्टा. त्याचं सिक्रेशन आहे तर आपण थायमोसिन असं म्हटलंय. आणि थायमोसिनचं काम शेवटी आपण पाहिलं इन द डिफरन्सिएशन ऑफ द टी लिम्फोसाइट, ज्या सेल मिडिएटेड इम्युनिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर ते अजून स्टिम्युलेट करते प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज, जी की ह्युमरल इम्युनिटी मध्ये महत्वाचा रोल आहे. आणि म्हणून थायमोसिन बद्दल किंवा थायमस बद्दल आपण बोलतोय, इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द रेग्युलेशन ऑफ अवर इम्युन सिस्टीम. जसं वय वाढत जाईल तसं थायमस नावाची ग्लँड ही डिजनरेट होत जाते. साहजिकच त्याचं सिक्रेशन थायमोसिन हे सुद्धा कमी होतं. आणि म्हणून आपण पाहिलं इन केस ऑफ द ओल्ड एज पीपल द इम्युन रिस्पॉन्स इट बिकम्स वीकर अँड वीकर. दिस इज ओव्हरऑल अबाउट द थायरॉइड अँड द थायमस ग्लँड. रेस्ट ऑफ द डिटेल्स of the topic we are going to learn in tomorrow's lecture. Till bye.